सो हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल कोकणी साम्या. अँड आज मी तुम्हाला शिकवणार आहे CapCut कसं यूज करायचं अँड डाउनलोड कसं करायचं हे पण मी सांगेन. जस्ट काय डाउनलोडिंगचा जो व्हिडिओ असेल तो मी वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन, बिकॉज आत्ता माझ्याकडे ऑलरेडी CapCut आहे अँड तुमच्या ज्याच्याकडे CapCut असेल ती लोक हा व्हिडिओ बघून CapCut यूज करू शकतात. म्हणजे काय काय जणांकडे आहे बट त्यांना कळत नाही कसं करायचं, बिकॉज CapCut इंडियामध्ये बॅन आहे. अँड त्यामुळे होतं काय, नॉर्मल इंटरनेटवर आपलं CapCut यूज होत नाही, त्यामुळे VPN यूज करावं लागतं. अँड तेच आज कसं करायचं आहे ते मी दाखवणार आहे. सो एंडिंगपर्यंत बघा अँड प्रोसेस तुम्ही प्रॉपर बघा. सो तुम्ही नक्कीच तुमचं CapCut वर्क करणार याची गॅरंटी आहे. सो जाऊया स्क्रीनकडे. ओके. सो तुमचं नेटवर्क असेल, वायफाय असेल, काही असेल, सगळं काम करणार. सो तुम्हाला CapCut अँड अजून एक ॲप लागणार आहे जो ज्याचं नाव आहे विंडस्क्राईब. हे हा ॲप आहे तो, याचं तुम्हाला मी नाव सांगितलेलं आहे. हा विंडस्क्राईब म्हणून ॲप आहे. तो ॲप तुम्हाला घ्यायचा आहे. तो काय, तो ॲक्च्युली VPN आहे आणि त्याच्यामध्ये काय मल्टिपल रिजन्स, मल्टिपल तुम्ही काय नेशन सिलेक्ट करून तुम्ही यूज करू शकता CapCut. सो फर्स्ट स्टेप काय, तुम्ही तुमचं नेट चालू करा और वायफाय जे काय असेल ते. अँड काय करायचं आहे, ग्रँड सेंट्रल म्हणून सर्च करायचं आहे. तुमचं हे सेट असणार व्हिक्टोरियाला. हा व्हिक्टोरिया नावाचा VPN आहे, तिथे ऑलरेडी तुमचं सेट असणार. तुमचं ओपन झाल्यावर तुम्हाला जीमेलने आय थिंक लॉग इन करायला लागणार आणि 2 GB तुम्हाला फ्री मिळतं. अँड आय थिंक सो मी तुम्हाला एक त्याच्यावरचा उपाय सांगतो काय, की 2 ईमेल ID तुम्ही ठेवा तुमच्यासाठी. जेणेकरून काय होईल काय, की 2 GB तर पूर्ण संपत नाही. तुम्ही जर पूर्ण खूपच जास्त एडिटिंग करत असाल तर 2 GBचं तुमचं संपू शकतं हे VPNची जी लिमिट आहे ती. बट मी खूप यूज करतो, स्टील माझा 1.94 GB लेफ्ट आहे. सो येस, पण जर तुम्हाला वाटतंय की तुमचं बारीक सारीक ह्याच्यात काम होत असेल तर तुम्ही एक ईमेल आयडीवर तुमचं काम चालवू शकता. सो येस, लॉग इन केल्यानंतर तुम्ही व्हिक्टोरिया दिसणार, तिथे तुम्हाला सर्च करायचं आणि ग्रँड सेंट्रल पुट करायचं आहे. ग्रँड सेंट्रल नावाचं VPN आहे, त्याच्यावर प्रेस केलात की थोडा टाईम घेतं प्रोसेसिंगला. वर VPN लिहून आलं, इथे VPN दिसतंय, ते लिहून आलं की प्रॉपर यू आर कनेक्टेड. ओके. सो जायचं आहे CapCutमध्ये. तुम्हाला जायचं परत सेटिंगमध्ये CapCutचं. तुमचं CapCut स्टार्टिंगला लॉग इन नसलं पाहिजे. लाईक हे बघा, हे असं इथे तुमच्या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आलं पाहिजे. देन तुम्ही कुठल्याही थिंगनं लॉग इन करा. आय थिंक तुमच्याकडे जर अँड्रॉइड असेल तर गुगलने केलेलं तुम्हाला जास्त बरं पडेल असं मला वाटतं आहे, बिकॉज मी पण आधी तेच करायचो. आता माझ्याकडे हा आयपॅड आहे, त्याच्यावर मी साइन इन विथ ॲपल करणार आहे. ओके, मेसेज करतो आता. टाईम घेईल. आता कुडंट साइन इन, प्लीज ट्राय अगेन लेटर असं पण आल्यानंतर काय करायचं आहे, थोडं आहे डोकंफोडी काम, बट एकदा झालं की बेस्ट. परत CapCut ओपन करायचं आहे. अँड्रॉइडवाल्यांना इतका प्रॉब्लेम नाही येत, ॲपलवाल्यांना थोडासा प्रॉब्लेम जास्त येतो या बाबतीत. साइन सक्सेसफुल. आता डायरेक्ट एडिटिंगसाठी जायचं नाही आहे. काय करायचं आहे, CapCut बंद करायचं आहे तुम्हाला. VPN चालूच राहू दे. परत CapCut ओपन करायचं आहे अँड आता काहीही बघू शकता. लाईक आता मी कुठलं तरी एखादा प्रोजेक्ट घेतो. हा व्हिडिओ, ह्यामध्ये आता तुम्हाला सगळं दिसणार, इफेक्ट्स वगैरे. इफेक्ट्समध्ये गेलात तर वगैरे हे इफेक्ट्स बऱ्याच जणांना हवे असतात. प्रोमध्ये गेलात तर हे प्रोचे सगळे इफेक्ट्स तुम्ही. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. तुम्हाला जे प्रो फीचर्स यूज करायचे आहेत ते तुम्ही यूज करून घ्या. बिकॉज हे यूज केल्यानंतर मला माहिती आहे तुम्ही म्हणणार की मग एक्सपोर्ट कसा मारायचा. एक्सपोर्ट मारताना तर प्रो लिहून येणार आहे बघा, 180p 2K 4K मध्ये पण प्रो लिहून येत आहे. डोंट वरी अबाउट दॅट, मी तुम्हाला दाखवतो. आता मी एखादा प्रोचा फीचर यूज करून घेतो, ॲनिमेशन्समध्ये जातो. लक्षात घ्या की VPNमुळे होतं काय, तुमचा जो डेटा आहे तो राऊट होऊन येतो कुठल्या तरी दुसऱ्या नेशनमधून. आता आपण ग्रँड सेंट्रल यूज केलं असो तिकडून, सो टाईम लागतो थोडासा. हे VPN वगैरे जॉईन केल्यानंतर तुमचे इफेक्ट्स वगैरे लोड व्हायला थोडा टाईम घेतो, बट संयम ठेवा, पेशन्स ठेवा.
पेशन्स ठेवला तर सगळं होईल. आता मी एखादा ओके हा नावाचा कुठला तरी आहे तो यूज करतो. सो हा गोल्डन सँड नावाचा होता, तो मी यूज केला आता. ओके. काय तो पण थोडा हेच आहे काय, प्रोवालाच आहे. ओके, हे झालं मेन पार्ट व्हिडिओ एक्सपोर्ट कसा करायचा. इथपर्यंत खूप इझी स्टेप्स होत्या सगळ्या, खूप लक्षात आय होप सो आलं असेल तुम्हाला. अँड तुम्ही आता कॅपकट ॲटलिस्ट यूज करू शकता. आता एक्सपोर्ट करताना काय होतं, 2K 4K मध्ये टाकलं तर काय होणार, येस अपग्रेड टू एक्सपोर्ट इन हाय क्वालिटी वगैरे घेऊन येतं. तुम्हाला प्रोजेक्ट बंद करायचा आहे, डोंट वरी, काहीच तुमची प्रोग्रेस जाणार नाही आहे. तुम्हाला प्रोफाईलमध्ये जायचं आहे, सेटिंगमध्ये जाऊन साइन आउट करायचं आहे, बस. साइन आउट प्रेस करतो आहे मी. कॅपकट फोडून टाका बटन. आता हा VPN बंद करून तुम्हाला विक्टोरियाचा कनेक्ट करायचा आहे परत. थोडंसं काय एक आपण काय म्हणतो, प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा लक फॅक्टर असतो कुठेतरी. विक्टोरिया VPN जॉईन केला. आता परत कॅपकटमध्ये जायचं आहे अँड परत साइन इन करून घ्यायचं आहे तुम्हाला. जे तुमचं काय असेल ते. ट्राय करा. असं नाही की पेशन्स नाही ठेवलात आणि होतच नाही, हेच नाही तेच नाही, सोडून द्यायचं नाही, हे करू नका प्लीज. बिकॉज मी पण आधी करायचो असं की होत नाही म्हणून, बट मध्यंतरी काय व्हायला लागलं की मी खूप जास्त माझी एडिटिंग त्यामध्ये कंप्लीट व्हायची. एखादा प्रोजेक्ट असतो ना तुमचा, 1.5 GB 2 GB प्रोजेक्ट होतो तुमचा, अँड नंतर हे असं काहीतरी झालं की मग वाटतं अरे म्हणून आहे. बट नाही, तुम्ही खूप एफर्ट्स त्यात घातलेले असतात, सो कधीच असं करू नका. टाईम जातो बट करा. अँड येस, मी परत कॅपकट बंद केलं आणि परत चालू करायचं आहे. VPN तुमचं कनेक्ट दिसायला तुम्ही साइन इन केलं की, अँड त्या सेम प्रोजेक्टमध्ये जाऊन चेक करायचं आहे झालं की नाही. ओके, नाही झालं. टाईम घेतात बट असं नाही की तुम्ही सोडूनच द्या. आणि मल्टिपल टाइम्स ट्राय करायचं आहे. कधी VPN चालू करून ट्राय करा, कधी VPN बंद करा. आता मी VPN बंद केलं आहे अँड ट्राय करतो आहे, तर नक्कीच होऊन जाईल. आय नो, बघताना खूप कॉम्प्लेक्स वाटतंय आणि असं वाटतं की अरे बापरे खूपच आहे, हा हा करतोय, त्याला सवय झाली आहे, मला येणार नाही वगैरे. असं काहीच म्हणायचं नाही आहे. बिकॉज कसं आहे, जोपर्यंत पाण्यात पडत नाही तोपर्यंत माणूस पोहायला शिकत नाही. त्यामुळे जोपर्यंत ह्यात जात नाही तुम्ही, जोपर्यंत सुरू करत नाही तोपर्यंत काहीच येणार नाही. होतं का चेक करतो मेसेज. इट्स डन. सी, पेशन्स ठेवला तर प्रॉपरली होईल सगळं. काहीच जास्त वरी करायची गरज नाही आहे. अँड मी असं का, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की कॅपकटवरच का हे करतोय, बिकॉज आय थिंक सो येस इट्स डन, रेडी टू शेअर. बिकॉज कॅपकटच आहे एक सध्या जो खूप जास्त अमाऊंट ऑफ इफेक्ट्स अँड ॲनिमेशन्स प्रोव्हाइड करतोय, तेही खूप कमी एफर्ट्समध्ये, कमी एफर्ट्समध्ये. अँड VN वगैरे पण आहेत, तुम्हाला जायचं त्या साईडला जाऊ शकता. बट जी लोक ना, ज्या लोकांना ॲक्च्युअली मध्ये ॲडव्हान्स करायचं, थोडंसं थोडं चांगलं करायचं आहे. आय नो प्रीमियर प्रो अँड ऑल अडोबीमध्ये वगैरे, आफ्टर इफेक्ट्समध्ये ह्या गोष्टी आहेत. ज्यांच्याकडे अँड्रॉइड आहे, ज्यांच्याकडे ॲपल वगैरे आहे, जे खूप छोट्या डिव्हाइसेसवर वगैरे काम करतील, ज्यांच्याकडे PC नाही आहे, ती लोकं इथून स्टार्ट करू शकतात. अँड इवन आता जे प्रीमियर प्रो वगैरे यूज करतात ॲडोबी वगैरेचे, त्यामध्ये जे इफेक्ट्स व्हायचे ते पण आता ह्यामध्ये होत आहेत. त्यामुळे काय होतं आहे, बरीचशी जणं थोडी ह्या साईडला शिफ्ट होत आहेत. वाय? बिकॉज थोडी युजर फ्रेंडली झालं आहे आता हे. त्या ऑब्व्हियसली ते खूप मोठे सॉफ्टवेअर्स आहेत, त्यांची जागा कोणीही रिप्लेस करू शकत नाही. बिकॉज ज्या लेवलची एडिटिंग त्यांच्यामध्ये होते, ज्या लेवलचा सॉफ्टवेअर आहे ते, त्या त्या साईड त्या ह्याच्यात कम्पॅरेबली कुठलाच मोबाईलचं सॉफ्टवेअर नाही करू शकत ते काम. निदर कॅपकट नॉर VN, कुठलाही नाही, फिल्मोरा वगैरे. बट येस, परत तोच विषय आहे की
लहान क्रिएटर्स आहेत त्यांनी शोर शॉर्ट लाईक ह्या गोष्टी यूज करू शकतात. येस, तेच आहे. अँड असंच याच गोष्टी मी सांगत राहीन. कॅपकटचे असे बरेचसे अजून ट्युटोरियल्स आहेत, बरेचसे असे व्हिडिओ आहेत जे तुम्ही करू शकाल अँड खूप ग्रेट ग्रेट बनतात व्हिडिओज. ते पण मी तुम्हाला शिकवेन. अँड येस, दॅट्स इट फॉर टुडे. अँड हा इतकाच, ही मी जे तुम्हाला सांगतो ही इतकंच मर्यादित नाही आहे. पण मला ट्रॅव्हल करायला आवडतं. दॅट्स वाय मी खूप लांब लांबपर्यंत वगैरे जातो. लास्ट इयर 2 इयर्स आधी मी कर्नाटक ट्रिप करवलं 2 फ्रेंड्ससोबत मुर्डेश्वरला. तिकडेही जाण्याचा खर्च वगैरे कसं झालं, काय झालं, त्या गोष्टीही मी तुम्हाला नक्कीच सांगेन. म्हणजे कर्नाटक नाही, बट ह्याच्या पुढे आता कुठे जाईन त्या ट्रिपची. बिकॉज कसं आहे, हा एजमध्ये 19-20मध्ये 18मध्ये वगैरे बाहेर जायला शिकतो. म्हणजे आपण की पॅरेंट्स वगैरे पण पाठवायला तयार असतात. बट होतं काय की तेच होतं की किती रुपये लागतील, किती बजेट होईल, किती काय होईल. आता मी त्यावेळी तितकासा विचार न करता गेलेलो आणि मला जे भेटेल ते त्यांना तर पूर्ण उभं राहून वगैरे आलो जर्नलमधून. सो त्या गोष्टी तुम्हाला सांगेन मी. बिकॉज काय सांगितलं, लाईफ लेसन्स अलॉंग विथ दिस टेकी थिंग्स. त्यामुळे इथपर्यंतच मर्यादित न राहून आपण सगळंच करूया. सो दॅट काय होईल, उद्या जाऊन एखादा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मल्टीटास्किंग झालो की ते बेस्ट होतं. अँड येस, थँक्यू फॉर वॉचिंग. आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.